के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर ॲनालिसिस कसं करावं याच्या संदर्भात कंबाईनची सिरीज चालू केलेली आहे। संयुक्त पूर्व परीक्षा जे आता कंबाईन होणार आहे, म्हणजे गट ब गट क एकत्रच होणार आहे आणि त्याच्या संदर्भात आपण 2021चा म्हणजे 26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या पेपरचा आपण ॲनालिसिस घेतोय सायमल्टेनियसली। एखादा जर क्वेश्चन असेल तर त्याच वेळी त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आयोगाने बाकीचे क्वेश्चन त्या पॉइंटवरती कसे विचारलेत तीही क्वेश्चन आपण त्याच ठिकाणी कव्हर करतोय। दुसरी गोष्ट की जे करंटचे क्वेश्चन आहेत की बाबा जो आता रिसेंटचा एखादा मुद्दा असेल आणि तो जर तिथं लिंक होत असेल तोही क्वेश्चन आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। अशा पद्धतीने आपण ही सिरीज पुढे कंटिन्यूशनमध्ये ठेवून सगळेच्या सगळे पेपर आपण घेणार आहोत। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचा अतिशय नावाजलेलं पब्लिकेशन आहे एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये। तर महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत आणि अन्य महनीय व्यक्ती असं आपलं हे समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं हे बुक आहे। बऱ्याच जणांना माहिती आहे की खतीब सरांचं बुक बरेचसे जण वापरतात। प्राध्यापक के खतीब, के सागर पब्लिकेशनच्या अंडर महाराष्ट्राचा भूगोल हे अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हेही एक अजून एक आपलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये भारताच्या इतिहासासंदर्भात जो आपला राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल ह्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास असे पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती हे क्वेश्चन आहेत। त्याच्यानंतर लुसंटचं जे काय आपलं सायन्सचं बुक आहे जे बरेचसे विद्यार्थी वापरतात, हेही आपलं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे। लुसंटची मराठी आवृत्ती जे मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण यांच्या अंडर के सागर सामान्य विज्ञान ह्याच्या अंडर आपण लुसंटचा हा मराठी अनुवाद केलेला आहे आणि बरेचसे विद्यार्थी मित्र लुसंटचं बुक वापरतात। त्याचं कारण असं की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर जर तुम्ही काढून बघितला 4 जूनला झालेला 2023 रोजी, ह्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न ह्या बुकमधले आहेत आणि 23 जानेवारी 2022 रोजी जे काही जानेवारी महिन्यामधले राज्यसेवेचा पेपर चालतात त्याच्यामध्ये 23 आउट ऑफ 23 प्रश्न या पुस्तकातील के सागर सामान्य विज्ञान स्टडीमधले आलेले होते। त्याच्यानंतर PSI STI ESO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह, हा प्रश्नपत्रिका संग्रह आहे 2013 पासून 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती जो आपला सिलेबसला पॉईंट आहे त्याच्यावरतीच हे बुक आहे की जे प्राध्यापक VB पाटील यांनी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपला ठोकळा आहे गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याला आपण कंबाईन असं म्हणतो। 87वी आवृत्ती आहे। गट ब गट क 2022च्या पेपरसह विश्लेषणात्मक ज्या ह्या सर्वच्या सर्व पोस्ट असतील, ESO असेल, STI असेल, PSI असेल, सब रजिस्ट्रार असेल, त्याच्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर असेल, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, ह्या सर्व पदांसाठी गट ब च्या आणि गट क च्या अतिशय उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण बुद्धिमापन हे देखील बुक आहे। त्याचबरोबर हे सर्वात गाजलेलं पुस्तक आहे। जसं लुसंटचं पुस्तक आहे की खूप जास्त गाजले, त्याचबरोबर सर्वात जास्त गाजलेलं पॉलिटीचं बुक आहे के सागर पब्लिकेशनचं। मॅक्सिमम विद्यार्थी हे बुक वापरतात। तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र ही नवीन आपली संसद भवन असलेलं हे नवीन आत्ता रिसेंटली मार्केटमध्ये लॉन्च झालेलं बुक आहे। UPSC आणि MPSC पूर्व व मुख्य परीक्षा व इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंतिक उपयुक्त आहे। म्हणजे परंपरागत वर्णनात्मक जे काय परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश देखील याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज जे काय जसं पॉलिटीचं बुक आहे तसंच सेम पंचायत राज त्याला लिंक असलेलं महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक आहेत प्राध्यापक VB पाटील, हे देखील आपलं एक अजून नावाजलेलं पुस्तक आहे। आयोगाच्या उपयुक्त परीक्षांमध्ये विचारलेले महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, म्हणजे जे काय प्रिव्हियस इयर आहेत ते देखील ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। त्याचबरोबर समग्र अंकगणित प्राध्यापक प्रमोद हुमने, म्हणजे आपलं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, अंकगणितचं पुस्तक आहे, म्हणजे सर्व विषयांची बुक्स आपल्या के सागर पब्लिकेशनची आहेत। आणि आत्ता आपला हा
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब कंबाईनचा त्यावेळेस जो काय पेपर झाला होता, 600 जागा STIच्या होत्या, 650 वगैरे असं 46.50 त्याला मेरिट लागलं होतं. तो पेपर आहे ज्याच्यामध्ये 11 क्वेश्चन कॅन्सल होऊन पण एवढं मेरिट लागलं होतं. त्याच्यामुळं आपल्या ह्या सिरीजचा उद्देश असा आहे की बाबा PYQचं परफेक्ट ॲप्लिकेशन कसं करायचं, PYQ आपल्याला योग्य पद्धतीनं वापरता आलं पाहिजे, ह्या अँगलनं आपण पुढे चालणार आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी हा झालेला पेपर आहे आणि त्या अँगलनं आपण पुढे चालणार आहे. बाकी स्ट्रॅटेजी तर मी तुम्हाला सांगितलेलीच, 35 मार्क PYQ मधून घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. काल बाय मिस्टेक माझ्याकडून सांगताना एक माझी मिस्टेक झाली की बाबा 15 मार्काला सायन्स आहे. माझं सांगताना त्या दिवशी चूक झाली होती. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये 15 मार्काला सायन्स आहे. मी त्या दिवशी 20 क्वेश्चन सांगितले होते. बाकीचे सगळे क्वेश्चन 15-15 विचारले जातात. फक्त इतिहास आणि भूगोल ह्याच्यावरतीच 10-10 क्वेश्चन प्रिलिम्सला विचारले जातात. बाकी सगळे सेक्शन 15-15ला विचारले जातात आणि मॅथ्स रिझनिंग 20ला विचारलं. असं 15 चोक 60. त्याच्यानंतर ते 2 सब्जेक्ट इतिहास आणि भूगोल आणि बाकीचे सगळे मग पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्याच्यानंतर सायन्स असेल, हे सगळं 15-15ला विचारलं जातं आणि मॅथ्स रिझनिंग 20ला. अशा पद्धतीनं ते आपलं ॲनालिसिस आहे. 35 मार्क ह्याच्यामधून घ्यायचे म्हणजे घ्यायचे. प्रिव्हियस इयर परफेक्टली त्याचं ॲप्लिकेशन करायचं आणि तिथं 35 मार्क्स ॲट एनी कॉस्ट आलेच पाहिजेत. मिनिमम 10 क्वेश्चन मॅथमॅटिक्स रिझनिंगचे आले पाहिजे. झाले 45 मार्क म्हणजे तुम्ही PSIच्या मेरिटला गेलात. आणि जे करंट आहेत ह्या करंटमधून तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स आले पाहिजेत. मग हे 10 मार्क्स आणण्यासाठी आपण देखील काही करंटच्या व्हिडिओज महत्त्वाचे जे आहेत, म्हणजे जे बाबा पहिल्यांदा झाले ते आयोग विचारतच. त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरच्या घटना आहेत, राज्य पातळीवरच्या घटना आहेत, ह्या कंबाईनला विचारण्याचं प्रमाण जास्त राहतं. आंतरराष्ट्रीय घटना कंबाईनला तेवढ्या प्रमाणात विचारल्या जात नाहीत. जर तुम्ही पेपरचं बारकाव्यानं ॲनालिसिस केलं तर जर राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर असेल तर त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय घटनांवरती क्वेश्चन विचारला जातो. शिवाय डिसेंबर महिन्याच्या करंटवरती एक ना एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. कारण डिसेंबर जानेवारी हे 2 महिने आहेत ज्याच्यामध्ये मॅक्सिमम पुरस्कार वितरण केले जातात. त्याच्यानंतर मॅक्सिमम इंडेक्स वेगवेगळे त्यावेळेस प्रकाशित होतात. त्याच्यामुळं पुरस्कारावरती जर क्वेश्चन झाला तर शक्यतो तिथं क्वेश्चन विचारण्याचे खूप जास्त डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं करंट एकदम व्यवस्थित करणे. आणि ज्यावेळेस पेपर आता येईल विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही कंबाईनची ॲड असणार आहे ही सर्वात मोठी ॲड येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 1-2 दिवस झाले टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघितलं असं की साधारणतः 1,500च्या आसपास टॅक्स असिस्टंटच्या जागा आहेत आणि साधारणतः 600-800च्या घरात STIच्या जागा रिक्त आहेत. यदा कदाचित ते तेवढे पण काढू शकतात. बाकी क्लर्क वगैरे 600, 500, 600च्या घरात PSIच्या अजून आत्ता जागा गेलेल्या आहेत. अजून किती त्याच्यामध्ये ॲड होतील हे माहिती नाही. त्याच्यामुळे ॲड ही खूप चांगली असणार आहे. परीक्षा केव्हा पडणार आहे ह्याच्यापेक्षा ज्यावेळेस परीक्षा पडेल त्यावेळेस मी पास असेल ह्या अँगलनं विचार करून अभ्यास केला पाहिजे. कारण 10,000च मुलं तिथं त्या ठिकाणी मेन्सला घेतली जाणार आहेत. पहिल्यांदा त्या 10,000 मध्ये येणं हा आपला पहिला टप्पा असणार आहे. तर आपल्या सिरीजला आपण स्टार्ट करूया. या सिरीजमध्ये आपण PYQचं ॲप्लिकेशन कसं करायचं, PYQ कसा विचारला जातोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसा बघितला पाहिजे, कसा डील केला पाहिजे ह्या अँगलनं पुढे चाललेलो आहे. आपल्या डोक्यात क्वेश्चन ॲट एनी कॉस्ट सुटला पाहिजे असं असलं पाहिजे. आता बघा 33 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आपण आलो होतो. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. जलसिंचन योजना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, म्हणजे आपल्याला धरणे विचारलेली आहेत. म्हणजे कोणत्या नदीवरती कोणतं धरण आहे किंवा कोणत्या धरणाचा प्रकल्प आहे हे ज्याला माहिती आहे त्याला हा क्वेश्चन 100% सुटणार. आता वाचा, सातारा जिल्हा, नाशिक जिल्हा, इकडे जिल्हे दिले सातारा, नाशिक, नांदेड आणि यवतमाळ आणि इकडे जलसिंचन प्रकल्प म्हणजे धरणं दिलेत मुकणे, विष्णुपुरी, कण्हेरी आणि बेंबळा. इकडचे ऑप्शन वाचले, इकडचे हे ऑप्शन वाचले, मला एक कळलं बरं का. जर यदा कदाचित लॉजिक मला काहीच लागलं नसतं तर ते पण अगोदरच सांगून ठेवतो. मला अला 3 असलेलं मला 2 ठिकाणी दिसलं. अला 3 आहे, अला 3 आहे, म्हणजे मॅक्सिमम चान्सेस ह्या 2 ऑप्शनमध्ये असण्याचे आहेत. आणि आपलं पहिल्यापासून स्ट्रॅटेजी अशी आहे की आपण ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. जरी बरेचसे विद्यार्थी मित्र टेस्ट सिरीज देतात, टेस्ट सिरीज जरी देत असाल तुम्ही तरी तुमचा कल जास्तीत जास्त तिथं राहतोय का मी ऑप्शन नंबर 1 ला टिक करतोय का ऑप्शन नंबर 4 ला टिक करतोय ह्याच्याकडे बारकाव्यानं लक्ष द्यायचं. आता बघा हा क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं ना की
प्रिव्हियस इयर तुमचं कमांड असले पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं 100% ऍप्लिकेशन कसं करायचं हा क्वेश्चन सांगतो तुम्हाला. ज्यानं प्रिव्हियस इयर वाचले होते त्या विद्यार्थ्याला लगेच आठवलं असेल की एक क्वेश्चन असा विचारला होता की नुकताच गोदावरी नदीवरती महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प नांदेड जिल्ह्यात झालेला आहे, त्याला टिंबटिंबा असं म्हणतात. बघा परत एकदा सांगतो, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प, बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प गोदावरी नदीवरती नांदेड या ठिकाणी झाले. त्याचं नाव काय तर त्याचं नाव होतं विष्णुपुरी. म्हणजे नांदेडला विष्णुपुरी. बघा नांदेडला विष्णुपुरी हे ऑलरेडी आयोगानं हा क्वेश्चन सेट फ्रेम करण्याच्या अगोदरच क्वेश्चन विचारून झाला होता. काय क्वेश्चन विचारला होता की हा सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. उपसा सिंचन प्रकल्प आहे कोणत्या नदीवरती आहे? गोदावरी नदीवरती आहे. बघा म्हणजे सगळे पॉइंट क्लिअर झाले. हा गोदावरी नदीवरती असणारा सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प नांदेड हितला आहे. नांदेड येथे गोदावरी नदीवरती विष्णुपुरी या ठिकाणी सगळ्यात मोठा उपसा सिंचन प्रकल्प केला. उपसा सिंचन म्हणजे काय? बाकीचं काय नाही की ज्या ठिकाणी धरण बांधले त्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केली जाते. मग जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी बसवलं जातं. काय केलं जातं? टर्बाईन घ्यायचं आणि पेनस्टॉकनं पाणी त्या टर्बाईनवरती आणायचं, ते टर्बाईन फिरवायचं, फिरवलं की लाईट लागणार, जसं कोयना डॅमला आहे तसंच. पण ते एकदा टर्बाईन वरती ते पाणी पेनस्टॉकनं येऊन पडलं की ते पाणी काय केलं जातं? कालव्याद्वारे खाली शेतीसाठी म्हणजे इरिगेशन पर्पजसाठी सोडून दिलं जातं. पण या ठिकाणी उपसा सिंचन मध्ये काय केलं जातं की जे पाणी टर्बाईन वरती पडलंय त्यानं टर्बाईन फिरवणार, टर्बाईन फिरलं की लाईट तयार होणार, ती लाईट वितरित केली जाणार. पण ते जे काय पाणी हे कालव्यातनं न सोडता जी वीज तयार झाली म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी तयार झाली ती इलेक्ट्रिसिटी परत यूज करायची, रियूज करायची आणि परत तेच खाली जे पाणी पडतंय तेच पाणी फिरवून परत त्याच्यावरती त्या टर्बाईन वरती टाकायचं किंवा धरणात सोडायचं या पद्धतीनं किंवा त्या प्लांटवरती सोडायचं, असं ते पाणी रिसायकल केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः म्हणजे इन अँड ॲव्हरेज सांगतो की साधारणतः 50% एक्स्ट्रा वीज भेटते. म्हणजे 50% ते पाणी परत उपसायला आणि त्याच्यावरती टाकायलाच वीज जात असते, 50% सापडत असते. म्हणजे ह्याचा फायदा काय की मिनिमम पाण्यामध्ये तुम्हाला बाबा 50% वीज भेटते. कारण जर तुम्ही कालव्याद्वारे इरिगेशनला पाणी सोडून दिलं तर धरण लवकर मोकळं होईल आणि नंतर मग लाईटचा प्रॉब्लेम तयार होईल. मग तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कोळसा नाही. ह्या अँगलनं हा उपसा सिंचन प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा त्यावेळेस तयार केला. हा PYQ ऑलरेडी येऊन गेलाय. मग आता बघा ज्यांनी हा PYQ केला होता क ला किती? ऑप्शन नंबर 2. फक्त क चेक करा. क ला हिथं 4, क ला 2, हिथं 2 सापडला, क ला 1 आणि क ला 3, क ला 4 नाही, आपल्याला क ला 2 पाहिजे, हिथं नाही हिथं नाही. म्हणजे 100% ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर आहे. म्हणजे एकाच पॉइंटवरून तुम्हाला 100% उत्तर आलं असतं. आता दुसरं एक, ह्याच्या अगोदर ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. तुम्ही बुक काढून बघा, क्वेश्चन पेपर काढून बघा. सातारामध्ये कन्हेरी आणि धोम धरण आहे. कन्हेरी आणि कुठलं धरण आहे? धोम धरण. हे ऑलरेडी दोन्ही प्रकल्प आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे ज्याने अगोदर व्यवस्थित अभ्यास केला असता त्याला सातारला कन्हेरी आहे, बघा सातारला कन्हेरी धरण आहे किंवा धोम डॅम आहे, हे त्याला ऑलरेडी ज्यांनी PYQ व्यवस्थित केलेत आणि त्याचं ऍप्लिकेशन हे काय असं करायचं? अ ला म्हणजे सातारला कन्हेरी आणि धोम डॅम, अ ला हिथं 3 येणार आणि हिथं 3 येणार. मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं होतं, क्वेश्चनच्या फ्रेमिंग वरूनच आपल्या लक्षात आलं होतं ज्या अर्थी एक्झामिनर हा अ ला 3 दोन ठिकाणी ठेवतोय त्या अर्थी मॅक्सिमम चान्सेस ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला उत्तर असण्याचे आहेत. आणि ह्या ठिकाणी दोन्हीच फक्त PYQ केले असते तरी बाकीचं तुम्हाला माहिती असण्याची गरज नव्हती. आणि त्यावेळी पेपर सोडवत असताना नांदेडला विष्णुपुरी, आता विष्णुपुरीच्या संदर्भात सगळेच्या सगळे पॉइंट क्लिअर झाले. आता पुढे जाऊन सांगतो. नाशिकला मुकणे आहे. आता बघा ते पॉइंट हिथं काय सांगितलंय, क
क ला 2 आहे हे आपल्याला कळलं हा. मग अ ला 3 आलाच, ब ला काय 1 आहे, नाशिकला मुकणे. तुम्हाला सांगतो याच्या अगोदर नाशिकला मुकणे कधीच आयोगानं विचारलं नव्हतं आणि तुम्हाला ते माहीत असण्याची पण गरज नव्हती. हे नाशिकला मुकणे आहे का नाही ह्याची गरजच नाही ना. तुम्हाला आन्सर जर निघत असेल तर बाकीचं हे सगळं घरी आल्यावरती वाचायचं. तिथं क्वेश्चन सोडून पटकन आपल्याला 10 सेकंदाच्या आत 15 सेकंदाच्या आत बाहेर कसं क्वेश्चन मधून बाहेर पडता येईल. जोड्या लावा हे बोनस क्वेश्चन असतात. जोड्या लावा मधून तुम्हाला फास्ट पद्धतीने बाहेर 100% आउट ऑफ मार्क घेऊन बाहेर पडण्याचे चान्सेस असतात. नाशिकला मुकणे हे तुम्हाला आहे का नाही हे माहिती असण्याची गरज नव्हती. आता हे पाठ करायचं, आता ह्याला पाठ करून ठेवायचं. उद्या जर विचारलं नाशिकला मुकणे आहे का, 100% नाशिकला मुकणे धरण आहे. बर, पुढे जर अवघड क्वेश्चन विचारला असता, आता इथं बघा, इथं काय दिलंय यवतमाळ आणि इथं दिलंय बेंबळा. तुम्ही जर नीट नद्यांचा जर अभ्यास केला तर वर्धा नदी जी काय आहे ह्या वर्धा नदीच्या ह्या उपनद्या आहेत. कुठल्या? बेंबळा, निरगुडा वगैरे ह्या सगळ्या कुणाच्या आहेत? वर्धेच्या उपनद्या आहेत. वर्धा ही कुठे आहे? ऑलरेडी विदर्भात आहे. यवतमाळ कुठे आहे? विदर्भात आहे. 100% यवतमाळला काय असणार आहे? बेंबळा असणार आहे. ह्याला म्हणायचं ऍप्लिकेशन केलं. तुम्ही जो अभ्यास केलाय तुम्हाला यवतमाळमध्ये बेंबळा आहे का नाही हे माहिती न होता तुम्ही कॉमन सेन्स वापरला इथं हा क्वेश्चन सोडवत असताना, की ज्या अर्थी बघा वर्धा तुम्ही नद्या करताय तर नद्या करत असताना वर्धेच्या उपनद्या आहेत ह्या दोन्हीही आयोगानं ऑलरेडी अगोदर विचारलेल्या आहेत. कुठल्या? निरगुडा, बेंबळा ह्या वर्धेच्या उपनद्या आहेत असं ऑलरेडी आयोगाचं एक स्टेटमेंट आयोगानं विचारून ठेवले. मग ज्यांनी हे स्टेटमेंट PYQ करत असताना ज्याच्या हे डोक्यात होतं की बाबा वर्धेच्या बेंबळा निरगुडा ह्या उपनद्या आहेत, मग वर्धा ही नदी त्याच्या नावावरतीच आहे ना. वर्धा, नागपूर हे सगळं कुठे आहे? विदर्भात आहे. यवतमाळ कुठे आहे? विदर्भात आहे. म्हणजे 100% यवतमाळमध्ये बेंबळा हा जलसिंचन प्रकल्प असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. सुटलं ना. म्हणजे ड ला 4 ह्या अँगलनं जरी गेला असता तरी फक्त एकाच ठिकाणी ड ला 4. म्हणजे हा ऑप्शन तुम्हाला कॉमन सेन्स कसा वापरायचा किंवा कॉमन सेन्सने तुम्ही कसा सॉल्व्ह करू शकता हे सांगू शकतं. मग आता हे सगळ्याच्या सगळे पाठ करायचे उपसा सिंचनवरती क्वेश्चन असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आणि हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. प्रश्न कसा केला, काही केला, चुकता कामा नये. मग आता बघा, सातारा जिल्ह्यातील धरणे. कोयना नदीवरती पाटणा तालुक्यातील कोयना प्रकल्पाअंतर्गत सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे. आणि तुम्हालाच म्हणजे माहिती पण असेल बऱ्यापैकी जणांना की कोयना डॅमला बघा, कोयना हाही क्वेश्चन ऑलरेडी आयोगानं विचारलेला आहे. कोयना धरण जे काय आहे त्याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हणतात. काय म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हणतात. म्हणजे महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेलं धरण कुठलं? कोयना धरण. अजून आयोगानं दुसरा क्वेश्चन ह्याच्यावरती काय विचारलाय की लेक टॅपिंग झालं होतं. लेक टॅपिंग कोणत्या धरणाच्या संदर्भात झालेले? तर लेक टॅपिंग हे कोयना डॅमच्या संदर्भातच झालेलं आहे. लेक टॅपिंग आणि हे नॉर्वेन टेक्नॉलॉजीवरती अवलंबून आहे. कुठल्या? नॉर्वे या देशाच्या टेक्नॉलॉजीवरती अवलंबून आहे. मग काय आहे लेक टॅपिंग थोडक्यात सांगतो. कारण ज्यावेळेस लेक टॅपिंग झालं होतं आय थिंक 2013-14 वगैरे असेल, 14 किंवा 15 साल पण त्याच नियर अबाउट. त्याचे जे इंजिनियर होते ते मी त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक असताना त्यांना लेक्चरला आणलं होतं. लेक टॅपिंग ही थोडक्यात तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. धरणाचा सर्व असा जलाशय तर त्या धरणाचा पूर्ण जलाशय भरलेला आहे. तर लेक टॅपिंग करताना काय केलं जातं? पूर्ण त्या धरणाच्या पाण्याच्या खालून त्याला असं समजा की खालून धरणाच्या पाण्याला बीळ पाडायचंय आणि पाणी परत खालून आणायचं आणि त्या तेवढ्या मोठ्या साठ्याच्या. कारण आपल्याला जर आपण सायन्स करत असाल तर सायन्समध्ये एक कन्सेप्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे साठवलेल्या पाण्यामध्ये बघा, साठवलेले जर पाणी असेल तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. बरोबर का? स्थितीज ऊर्जा आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये स्थितीज ऊर्जा. पोटेन्शियल एनर्जी ही साठवलेल्या पाण्यात असेल. जर धरणाचा तुम्ही विचार करा, एवढं मोठं धरण आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी किती मोठी असेल, त्याचं रूपांतर कशात करतात?
टर्बाईन फिरवण्यासाठी कायनेटिक एनर्जीमध्ये करतात. म्हणजे मराठीमध्ये आता माझ्या लक्षात येईना, 1/2 mv² कायनेटिक एनर्जीमध्ये करतात. मग त्या कायनेटिक एनर्जीचा वापर करून म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी त्याचाच वापर कायनेटिक एनर्जी म्हणून करतात आणि त्या कायनेटिक एनर्जीने ते टर्बाईन फिरवलं जातं. लेक टॅपिंग म्हणजे काय, धरणाचं जे जलाशय त्याच्या खालून होल पाडायचं. मग खालून होल पाडल्यानंतर तिथं त्यावेळेस भरपूर क्वेश्चन होते की ज्यावेळेस म्हणजे त्यांनी अगोदर बोगदा खांदत आणला आणि बोगदा पूर्ण खांदून झाल्यानंतर शेवटचं त्यांनी सुरुंग लावून ते उडवलं. त्याच बरेचसे मोठे चान्सेस होते कारण ऑलरेडी कोयना या ठिकाणी भूकंप पण झालेला आहे, भूकंपग्रस्त क्षेत्र आहे, त्याच्यामुळे धरणाला किती हादरे बसतील काय बसतील असे बरेचसे प्रश्न होते. पण आयोगाने आपल्याला हा सगळा बाबा एक नॉलेजचा पार्ट झाला. पण आयोगाच्या अँगलनं जर विचार केला तर आयोगानं कोयना डॅमवरती आपल्याला 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. कोयना डॅम याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेलं धरण असं पण म्हणतात. लेक टॅपिंग हे कोयना डॅमलाच केलेलं आहे. कुठल्या टेक्नॉलॉजीवरती केलेलं आहे, नॉर्वेन टेक्नॉलॉजीवरती केलेलं आहे. सातारामधली असलेली धरणं ह्या ठिकाणी आयोगाने विचारले, त्याच्यावरतीच आपल्याला ऑप्शन नंबर 1 तर निघालाच होता. मग स्पष्टीकरणामध्ये बघा आपल्या इथं लिहिलेलं आहे या धरणाच्या जलाशयात सगळ्यात महत्त्वाचा हाही क्वेश्चन आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. काय की कोयना जलाशयाला कोणत्या नावानं ओळखलं जातं, हाही PYQ ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे. ह्याला काय कोयना जलाशय आहे, जो काय कोयनाचा जलाशय आहे त्याला शिवाजी सागर या नावानं ओळखलं जातं. ह्याही पॉइंटनं बरेचसे MCQ सुटतात. शिवाजी जलाशय हे कशावरून लक्षात ठेवायचं, कोयना कुठे ऑलरेडी सातारामध्ये. सातारा म्हटलं की सगळ्यांना माहिती असलेली फेमस पर्सनॅलिटी म्हणजे छत्रपती उदयन महाराज. मग उदयन महाराज म्हणजे छत्रपती आपले शिवाजी महाराज ऑलरेडी तिथं होते. उदयन महाराज ही छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की कोयना डॅम हे ऑलरेडी साताऱ्यात आहेत, साताऱ्यामध्ये आपले राजे आहेत. मग राजांवरून त्यांना शिवाजी सागर त्या जलाशयाला नाव दिलेलं आहे. म्हणजे जी लोक तिथं असतील त्या नावावरून आता आपण ज्यावेळेस पुढे पॉईंट येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगतच राहील. कोयना जलाशय, मग लेक्चर जास्त लांबेल त्याच्यामुळे बाकीच्या जलाशयांची नावं सांगत नाही. शिवाजी सागर जे काय आहे हे कोयना जलाशयाचं नाव आहे. आता पुढे बघा, कोयना प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. इथे देखील क्वेश्चन विचारलेला आहे की राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. तुम्हाला मी सांगितलं ना, याला महाराष्ट्र राज्याची भाग्यरेषा असं म्हणतात. कारण का मॅक्सिमम वीज पुरवण्याचं काम कोण करत आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला तर मॅक्सिमम वीज पुरवण्याचं काम हा जलविद्युत प्रकल्प करतोय. त्या ठिकाणी 3 जलविद्युत प्रकल्प आहेत आणि मग पाणी इरिगेशन पर्पजसाठी खाली सोडलं जातं. कृष्णा नदीवरती धोम हे या ठिकाणी धोम धरण बांधलेलं आहे. हाही क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारले की धोम धरण कोणत्या नदीवरती आहे, तर धोम धरण कृष्णा या नदीवरती आहे. नीरा नदीवरती वीर डॅम आहे. नीरा नदीवरती वीर हे डॅम आहे. वेण्णा नदीवरती कन्हेरी डॅम आहे. बघा कन्हेरी ही डॅम आहे. सगळे प्रश्न विचारले तर नीरा नदीवरती वीर डॅम आहे. नीरा नदीमध्ये काय सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा निघतो आणि पालखी सोहळा निघाल्यानंतर पुणे जिल्ह्यातून निघतो आणि आमच्या जवळच असलेलं नीरा हे गाव आहे. हे नीरा इथे पालखी सोहळ्याचं ज्ञानेश्वर माऊलींचं पादुका स्नान होतं. बघा तुम्ही युट्यूबला टाकून बघा, ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पादुका स्नान नीरा नदीवरती होतं. आणि ह्याच नीरा नदीवरती कोणतं धरण बांधलेलं आहे, वीर धरण बांधलेलं आहे. आता तुमच्या लक्षात राहील की नीरा नदी म्हटलं की वीर, 2 अक्षरी नाव आहेत नीरा आणि वीर. पुढं वेण्णा नदीवरती कन्हेरी येथे मोठे धरण बांधले. म्हणजे वेण्णावरती कुठलं बांधलेले, कन्हेरी. मग आता बघा कोयना जलाशयाला नाव काय दिले, शिवाजी सागर. एक क्वेश्चन कव्हर झाला. त्याच्यानंतर हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. दुसरा क्वेश्चन कव्हर झाला. कृष्णा नदीवरती धोम हे धरण बांधलेले. तिसरा क्वेश्चन कव्हर झाला. नीरावरती वीर बांधले. चौथा वेण्णा नदीवरती कन्हेरी डॅम बांधले. सगळेच्या सगळे क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने हे विचारलेले आहेत. त्याचबरोबर एरळा नदी वरती नेरगाव येथे नेर तलाव वगैरे वगैरे आहे. मग आता इथे एक क्वेश्चन तयार झालेला आहे. हाही क्वेश्चन जवळपास 2 ते 4 वेळा आयोगाने विचारलाय. एरळा नदीवरती काय क्वेश्चन आहे, तर कृष्णेची डाव्या तीरावरती बघा, ही सपोज हा महाराष्ट्र आहे आणि सपोज इथं कृष्णा नदी, ही कृष्णा नदीच्या इथं उगम कुठं झालाय, ही कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर
महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे। ती पुढे पुढे अशी वाहत येते। कृष्णा नदी वाहत येत असताना तिला डाव्या तीरावरून एकमेव नदी भेटते। त्या डाव्या तीरावरती अशी वाहत चालली ना, तिची वरची बाजू खालची बाजू असणार ही, खालून कोल्हापूर साईडने येणाऱ्या सगळ्या पंचगंगा वगैरे ह्या कोयना बिना सगळ्या खालून भेटतात। पण येरळा ही एकमेव डाव्या तीरावरची नदी आहे। डाव्या तीरावरील म्हणजे कृष्णेची, बघा तुमचे पॉइंट क्लिअर झाले, कृष्णेची डाव्या तीरावरील असलेली एकमेव नदी आहे। कोणती आहे? येरळा नदी आहे। हाही क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे, म्हणजे तो क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा। कृष्णा नदी म्हटलं की लगेच कृष्णा नदी, बाकीच्या सगळ्या नद्या तिला खालून कोयना पंचगंगा कोल्हापूरमधून येणाऱ्या सगळ्या ज्या काय आहेत त्या सगळ्या नद्या खालून येऊन मिळतात, म्हणजे ह्या साईडून येऊन मिळतात। आणि एकमेव येरळा ही अशी आहे की ती येरळा कृष्णेला डाव्या तीरावरून येणारी एकमेव नदी आहे। आणि आयोगानं जवळपास 4 ते 5 वेळा या टॉपिक वरती क्वेश्चन विचारलेला आहे। आता पुढं तालुक्यातील मानगंग मसवड यासारखे तलाव आहेत आणि मानखटाव वगैरे तिथले दुष्काळग्रस्त तालुके आहेत ज्या ठिकाणी पावसाचा अत्यल्प प्रमाण आहे। पुढं नांदेड जिल्ह्यातील जिथं क्वेश्चन आपल्याला विचारलाय तो थोडा पॉइंट आपण बघूयात। नांदेड जिल्ह्यातील धरणे, परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचा नांदेड जिल्ह्याला भेटलेला आहे। जिल्ह्यात मानार प्रकल्पासह कंधार तालुक्यात वरवंटे येथे मन्याड नदीवरती मन्याड धरण बांधण्यात आलेलं आहे। इथं पण विचारा, शक्यतो ज्या नदीचं नाव आहे ते शक्यतो विचार, मन्याड नदीवरती मन्याडच धरण आहे, त्यामुळे असे शक्यतो क्वेश्चन विचारणार नाही। नदीचं नाव वेगळं आहे आणि प्रकल्पाचं नाव वेगळं आहे, त्या ठिकाणी क्वेश्चन आयोग विचारत असते। तर कंधार प्रकल्प वगैरे यासाठी किनवट येथे, किनवट अभयारण्य कुठं आहे तर हा एक क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे। मग ज्या ठिकाणी किनवट अभयारण्य असेल त्याच ठिकाणी किनवट तालुका आहे, म्हणजे तोच किनवट तालुका आहे, तेच किनवट अभयारण्य, आणि ते कुठं आहे? नांदेड या ठिकाणी आहे। कुठं आहे? नांदेड या ठिकाणी आहे। हाही एमसीक्यू आयोगाने जवळपास 4 ते 5 वेळा विचारलाय की किनवट अभयारण्य कुठं आहे? किनवट अभयारण्य नांदेड या ठिकाणी आहे। पुढं आता इथे बघा, नांदेड शहराजवळील असरजन येथे गोदावरी नदीवरती, बघा नांदेड, मेन फक्त कीवर्ड लक्षात घ्यायचे, नांदेड गोदावरी नदीवरती विष्णुपुरी हा उपसा सिंचन प्रकल्प योजना राज्यातील सर्वात मोठी उपसा सिंचन प्रकल्प गणला जातो। परत एकदा, नांदेड येथील गोदावरी नदीवरतील विष्णुपुरी हा उपसा सिंचन योजना राज्यातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना गणली जाते। या प्रकल्पाला आता जे काय महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते कोण? शंकरराव चव्हाण, श्री शंकरराव चव्हाण यांचं नाव तिथल्या जलाशयाला किंवा त्या प्रकल्पाला देण्यात आलेलं आहे। बघा नीट वाचा, या प्रकल्पास आता शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प, बघा शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प असे नाव त्या प्रकल्पास देण्यात आलेलं आहे। आणि या जलाशयाला, तुम्हाला मी काय म्हटलं, जे फेमस असतं ते तिथल्या जलाशयाला नाव दिलं जातं। आणि आता नीट पॉइंट तुम्ही बघा या ठिकाणी दिलेला आहे की असून या प्रकल्पातील जलाशयाला आता शंकर सागर असे नामकरण करण्यात आलेलं आहे। म्हणजे उद्या जर क्वेश्चन तुम्हाला जर असा विचारला की जसं कोयना डॅमला, बघा नीट आहे का, कोयना डॅमला काय दिलं होतं? शिवाजी सागर, तसं शंकर सागर कोणत्या प्रकल्पाला दिलंय? शंकर सागर हे विष्णुपुरी, जे काय नांदेड या ठिकाणी गोदावरी नदीवरती बांधलेला आहे विष्णुपुरी प्रकल्पाला शंकर सागर हे नाव दिलं आहे। आणि हाही क्वेश्चन ऑलरेडी आयोगानं विचारलेला आहे। हाही क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे। म्हणजे तुम्ही नीट आहे तेच करत चला, 100% तुम्हाला मी सांगितलं की क्वेश्चन आतापर्यंत आपण त्याच पद्धतीने पुढे चाललोय। म्हणजे आयोगाचे क्वेश्चन सोडायचे नाहीत, ते फॅक्टर सोडायचे नाहीत। मग आता बघा, मला ह्या ठिकाणी किनवट आठवलं की लगेच मी तुम्हाला किनवट अभयारण्य सांगितलं। आता आपण काय बघत होतो? जलसिंचन प्रकल्प। पण जरी जलसिंचन प्रकल्प आपण पाहत असलो तरी त्या ठिकाणी किनवट हे प्रसिद्ध असलेलं पक्षी अभयारण्य आहे आणि त्याच्यावरती आयोगानं फिरून बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलं आहे। लगेच तुम्हाला जर किनवटचं नाव आलं तर त्या ठिकाणी त्याला अभयारण्य लिंक करता आलं पाहिजे। या पद्धतीनं PYQचं योग्य वापर त्याला आपल्याला क्वेश्चन सोडवताना करता आला पाहिजे। मग आता बघा, किनवट अभयारण्य नांदेड येथील गोदावरी नदी विष्णुपुरी प्रकल्प आहे। विष्णुपुरी प्रकल्पाला कोणाचं नाव दिलंय? कारण नांदेडचे होते ना ते
शंकरराव चव्हाण आणि मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण म्हणजे मे बी मुलगा आहे की त्यांचा पुतण्या आहे मला माहिती नाही, पण शंकरराव चव्हाण आणि आत्ताचे जे काय अशोक चव्हाण आहेत ते पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. असे दोन मुख्यमंत्री चव्हाण घराण्यातले आहेत. शंकररावजी चव्हाण आणि आत्ताचे असलेले अशोकरावजी चव्हाण हे दोन्ही मुख्यमंत्री त्या नांदेडला बिलॉंग करतात. आणि नांदेड म्हटलं की शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची हत्या औरंगजेबाने तिथंच केलेली, त्याच्यामुळं तिथं गुरुद्वारा देखील नांदेडला आहे. मग गुरुद्वारा शिखांच्या कितव्या ह्याचा आहे तोही क्वेश्चन आयोगाने विचारलाय. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचा त्या नांदेडच्या तिथं, ते जसं तिकडं सुवर्ण मंदिर आहे पंजाबला, सेम त्याच पॅटर्नवरती नांदेडमध्ये तसंच सेम त्यांचा शिखांचा गुरुद्वारा बांधलेला आहे. मग आता इथं बघा, विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प आहे त्याला शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प असं नाव देऊन शंकर सागर असं त्या जलाशयास नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जिल्हे आपल्या खतीब सरांचं जे काय बुक आहे त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. पुढचा 34 नंबरचा क्वेश्चन असा आहे की भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे टिंबटिंब हे आहे. नैसर्गिक वायू आणि खनिज तेल राज्य कोणकोणती आहेत? तुम्ही याच्या अगोदरचे क्वेश्चन पेपर काढून बघा. राज्यसेवेच्या क्वेश्चन पेपरवरती ऑलरेडी ह्याच्यावरती आता मला सांगता येणार नाही, पण जो काय राज्यसेवा जे काय पूर्व परीक्षा झालेली आहे ह्या पूर्व परीक्षेला या पॉइंटवरती क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. ज्याने राज्यसेवे प्रिलिम्सचे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केले असते 100% हा आला असता. राज्यसेवा प्रिलिम्सला असा क्वेश्चन विचारला होता की दिग्बोई त्याच्यानंतर नूनमती, बघा इथं दिले बघा, दिग्बोई, नूनमती, गुवाहाटी, बोईंगाव, क्रम पण विचारलेला आहे. म्हणजे ह्यांचा क्रम काय असा पण एकदा विचारलाय. बोईंगाव, नूनमती यांचा ह्या खनिज उत्पादक प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा असा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. आणि ऑलरेडी हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ज्याला हे माहिती होतं, ज्याने ते क्वेश्चन केले असतील, दिग्बोई, नूनमती, त्याच्यानंतर गुवाहाटी आणि बोईंगाव हे बोंगाईगाव हे सगळेच्या सगळे कशामध्ये आहेत? आसाममध्ये आहेत. आणि हे खनिज तेलाचे उत्पादन त्या ठिकाणी जास्तीत जास्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस आसामचं सगळ्यात फेमस वैशिष्ट्य काय की आसामचा चहा आहे. चहा आणि हा मोठ्या पानांचा आहे, मोठ्या पानांचा. एकदा आयोगाने हिथं पण प्रश्न विचारलाय की जे काय आसामचा चहा आहे ही पानं छोटी आहेत का मोठी आहेत? आपल्याकडे 2 चहा आहेत. एक म्हणजे चीनचा चहा आहे आणि एक आहे आपला भारताचा. आता मी लक्षात कसं ठेवलं होतं ते तुम्हाला सांगतो की चिनी लोकांचे नाक कसे असतात? चपटे असतात, बारीक, लहान असतात, लहान. म्हणून जो चिनी चहा आहे हा लहान आहे, लहान पत्त्यांचा आहे. आणि जो आसामचा चहा आहे हा मोठ्या पानांचा आहे. झालं, मला एकदा चीनचा लक्षात राहिलं. चिनी लोकांची नाक कशी अशी छोटी चपटी छोटी नाक आहेत. म्हणजे ते चिनींचा चहा कसा असणार आहे? छोट्या पानांचा असणार आहे. आणि आसामचा चहा हा मोठ्या पानांचा आहे. हिथं पण आयोगाने ऑलरेडीच क्वेश्चन विचारलाय. मग आसाम हे कशासाठी होतं की बाबा चहाच्या मळ्यांसाठी होतं. मग इंग्रज तिथं आल्यानंतर, कारण पावसाचं प्रमाण तिथं जास्त आहे आणि माती तिथली चहाच्या पिकासाठी अत्यंतिक पोषक आहे. सायमल्टेनियसली चहाचं पीक घेत असताना त्या ठिकाणी कॉफीचं पीक पण घेतलं जातं. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी चहाचे मळे इंग्रजांनी पिकवायला सुरुवात केली त्याच वेळी तिथून बाबा ते चहाचे मळे पिकवत असतानाच त्या ठिकाणी त्यांना रॉकेल सारखा म्हणजे जे काही पेट्रोलियम क्रूड ऑइल सारखा त्यांना त्या ठिकाणी वासाला काळा असं तेल सांडलेलं दिसलं. आणि मग तिथून पुढे त्यांनी खांदायला वगैरे, ती वेगळी स्टोरी की तिथून त्यांनी ते खांदायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यांना दिग्बोई, नूनमती वगैरे सारख्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी सापडल्या आणि मग ते त्यांनी क्रूड ऑइल तिकडे नेलं, परत ते रिफाईन करून भारतात विकलं वगैरे वगैरे. शेवटी ते व्यापारी आहेत. याच्यावरून मला एवढं कळलं की जर भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन मला जर या ठिकाणी महाराष्ट्र ऑप्शन दिला असता तर त्या ठिकाणी कन्फ्यूज होण्यासारखं होतं. कारण महाराष्ट्रातील बॉम्बे हाय, बघा महाराष्ट्रातील ऑलरेडी आयोगाने विचारलंय, महाराष्ट्रातील बॉम्बे हाय या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन क्षेत्र आहे. मग जर महाराष्ट्रातील बॉम्बे हाय या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन क्षेत्र आहे, ते सोडून आसाममध्ये देखील तेवढ्याच पद्धतीनं हे खनिज तेल उत्पादन आणि
नैसर्गिक वायू क्षेत्र आहे ते कुठं आहे? दिग्बोई नुनमती हे दोन्हीच्या दोन वेळा क्वेश्चन विचारलाय. ह्या नुनमती आणि दिग्बोईवरती दोन वेळा क्वेश्चन विचारलाय आयोगानं राज्यसेवा प्रिलिम्सला. तुम्ही पेपर काढून बघा. मग ज्याला हे माहिती होतं त्याला हे बाकीचे राज्य वाचायची गरजच नव्हती. खनिज तेल नैसर्गिक वायू म्हटलं की केरळचा काही संबंध नाही, गोव्याचा काही संबंध नाही, हिमाचल प्रदेशचा काही संबंध नाही. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आसाम हे आहे. ओके, मग आता ह्या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन बघू. आसाममध्ये खनिज तेलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने राज्यातील तेल शुद्धीकरण उद्योगाचा विकास या ठिकाणी झालेला आहे. हे कारखाने दिग्बोई, नुनमती, गुवाहाटी, बोंगाईगाव यांचा क्रम देखील आयोगाने एकदा विचारलाय. कुठून विचारलाय? पश्चिमेकडून पूर्वेकडे. पश्चिम बाजू ह्या बाजूला आहे अरबी समुद्र, इकडं पूर्व दिशा आहे कोलकाता. ऑलरेडी आसाम हे तिकडचं म्हणजे 7 सिस्टम्स मध्ये असलेलं राज्य आहे. मग एकदा आयोगाने ह्यांचा क्रम पण विचारलाय. आय थिंक मला सांगता येणार नाही एक्झाम कुठली, पण प्रिलिम्सला विचारला एवढं खरं आहे. मग तो क्रम लावायचा होता. त्याच्यावरून दिग्बोई, नुनमती, गुवाहाटी, बोंगाईगाव हे वेगवेगळे आहेत. हे क्रमाने नाहीत, हे क्रमाने नाहीत, लक्षात ठेवा. क्रम ह्या ठिकाणी दिलेला नाही. दिग्बोईचा कारखाना देशातील, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. IMP आहे बरं का, हे लक्षात ठेवा. अजून विचारलं नाही, अजून हा क्वेश्चन आयोगानं विचारलेला नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. दिग्बोई कारखाना हा देशातील पहिला 1901 साली स्वतंत्र मिळण्याच्या अगोदर 40 वर्ष म्हणजे दिग्बोई कारखाना देशातील पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. याची उत्पादन क्षमता ही 10 मेट्रिक टन आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन हा इथपर्यंत विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. क्वेश्चन असा या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो, दिग्बोई कारखाना हा देशातील पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. देशातील पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणता? तर त्याचं उत्तर राहील आसाम मधील दिग्बोई हा देशातील पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. असं याच्या अनुषंगानं मग आता दिग्बोई असेल, नुनमती असेल, बोंगाईगाव असेल, गुवाहाटी असेल, हेही पॉइंट तुमच्या लक्षात राहणं आणि त्यांचा क्रम लक्षात राहणं हे महत्वाचं आहे. आणि मग बाकीचे राज्य केरळ, गोवा हे कशी तर किनारी राज्य आहेत. हिमाचल प्रदेशचा तर काय म्हणजे संबंधच नाही. जरी यदा कदाचित तिथं खनिज तेल वगैरे असलं तरी हिमाचल प्रदेशला उकरायचं म्हणजे हिमालयाला धक्का लागणार. हिमालय ऑलरेडी भूकंप प्रवण क्षेत्र आहे, आपण कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं. त्याला धक्का लावला तर कितीतरी पद्धतीचं नुकसान म्हणजे देशात भूकंपाचे धक्के येऊ शकतात. अशा पद्धतीनं आपलं जे काय भारताचा भूगोल, भारताचा भूगोल प्राध्यापक खतीब यांची जी काय आवृत्ती त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन आपण जरी म्हणजे क्वेश्चन कंपॅरेटिव्हली कमी होत असले तरी त्याच्या अनुषंगाने आयोगात जे काय बाकीचे क्वेश्चन विचारते हे आपण मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्याच्यामध्ये करतोय. आता पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी बघा, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरीच्या उपनद्या यांच्या लांबीनुसार चढता क्रम आहे? आणि तुम्हाला मला लगेच क्वेश्चन आठवला, हा क्वेश्चन हॅश झालेला आहे. हा क्वेश्चन आयोगानं रद्द केलेला आहे. का कॅन्सल केला हे काय माहिती नाही, पण मे बी यदा कदाचित मांजरा नदीची लांबी ही बाबा फक्त महाराष्ट्रातलीच धरायची का टोटल धरायची ह्या अनुषंगानं मे बी हा क्वेश्चन कॅन्सल केला असावा. का केलाय काय माहिती नाही, पण उत्तर तर निघत होतं त्या ठिकाणी, मी उत्तर पण काढलं होतं. आता नीट बघा काय विचारलंय की हा क्वेश्चन याच्या अगोदर अशा पॅटर्नचा क्वेश्चन काय विचारलेला नव्हता की गोदावरीच्या उपनद्या. आणि तुम्ही पण म्हणजे आपल्याला पण एक लिमिट आहे अभ्यास करताना, आपण सगळ्या नद्यांची आता गोदावरीची लांबी आहे ती पाठ करू शकता, कृष्णेची पाठ करू शकता. बाबा गोदावरीची एखादी छोटी बेटी असेल, एखादी नदी ती उपनदी असेल तर तिची लांबी पाठ करू शकता. पण गोदावरीच्या सगळ्या उपनद्यांची लांबी पाठ करणे, कृष्णेच्या सगळ्यांची उपनद्यांची लांबी पाठ करणे, भीमेच्या सगळ्या उपनद्या आहेत त्यांची लांबी पाठ करणे ही आपल्याला शक्य नाही. जरी तुम्ही एक दिवस बसून हे सगळे आकडे पाठ केले तरी ज्या वेळेस तुम्ही भूगोल संपवणार आणि महिनाभराने तुम्हाला जर आकडे विचारले तर तुम्हाला सांगता येणार नाहीत. बी ऑनेस्ट, मला आता ह्यातले बरेचसे आकडे सांगता येणार नाहीत. पण एक ट्रिक या ठिकाणी सोडवण्याची असते, तीही देखील तुम्हाला मी सांगतो. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबी संदर्भात, जरी हिथून पुढे तुम्ही लक्षात काय जास्तीत जास्त गोदावरीच्या उपनद्या पाठ करायचं, एखाद्या क्वेश्चनसाठी खूप जास्त पॅनिक होऊन आठवडा घालवायचा नाही. 1 ते 2 मिनिट 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 1 ते 2
गोदावरी नदीच्या उपनद्या आपल्याला माहिती असणं अपेक्षित होतं. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे आणि त्याच्या लांबी विचारलेल्या आहेत. आता बघा, प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा, मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता, प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा, मांजरा वगैरे असं दिलं. त्या 4 नद्यांचं लांबीनुसार आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मग सगळ्यात छोटी कुठली, त्याच्यानंतर मोठी कुठली, त्याच्यापेक्षा मोठी कुठली, त्याच्यापेक्षा मोठी कुठली. तर आता तुम्हाला मी सांगतो, ही जी काय मांजरा नदी आहे, ह्या मांजरा नदीची लांबी ही जवळपास तापी नदीच्या आसपास आहे. म्हणजे आता मला एक्झॅक्ट आकडा सांगता नाही, पण 724 किलोमीटर, 724 725 किलोमीटरच्या आसपास ही म्हणजे जवळपास तोच आकडा आहे. 724 किलोमीटरच्या आसपास मांजरा नदीची लांबी आहे. पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विषय असा आहे, आपण थोडं नदी प्रकल्पच बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा झाला महाराष्ट्राचा मॅप. आता ह्याच्यामधल्या नद्या आपण बघू. सपोज असं समजा ही गोदावरी नदी आहे. ही गोदावरी नदी आहे. उगम कुठं झालाय? गोदावरीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. ऑलरेडी हाही क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. आणि मग हिच्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत वरून येणाऱ्या वगैरे वगैरे अशा. तर या ठिकाणी हिला मांजरा 2 वेळा येऊन भेटते, अशी येऊन भेटते. मांजरा नदी, ही मांजरा नदी महाराष्ट्रात पण वाहते. बघा, महाराष्ट्रात बीडच्या पठारावरून पण वाहते. परत ती ऑलरेडी वरती येऊन म्हणजे कर्नाटक तेलंगणामध्ये प्रवेश करून परत असे 2 वेळा फिरून गोदावरी नदीला भेटते. म्हणून तिची लांबी किती आहे? 724 आहे. 724 लांबी असलेले एक पण नव्हतं, कारण ह्या वर्धेची लांबी मला ऑलरेडी 100% माहिती होती. वर्धा आणि प्राणहितेची लांबी मला माहिती होती, कारण आयोगाने त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले. वर्धेची लांबी ही माहिती असायला, वर्धा ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे आणि हा क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे. मग तुम्हाला जो उद्या क्वेश्चन विचारला, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली, तर ती आहे वर्धा नदी. तिची लांबी किती आहे? 455 किलोमीटर. बघा, आता 2 नद्यांच्या लांब्या तर तुम्हाला कळलं की वर्धा नदीची लांबी किती आहे? 455 किलोमीटर. ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. दक्षिण वाहिनी म्हणजे काय? दक्षिणेकडे येते. म्हणजे आता बघा, आता ही गोदावरी नदी फार खाली गेली, पण या ठिकाणी हितून अशी ही वर्धा नदी वाहते येते. हिथं वर्धा ही तिला नाव का दिले? ऑलरेडी वर्धा नदीवरून हिथल्या जिल्ह्याचं नाव वर्धा दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण विदर्भात एंट्री करत असतो, बघा, म्हणजे नागपूर विभागात एंट्री करत असताना आपण वर्ध्यात जातो, वर्ध्यानंतर नागपूर जिल्हा लागतो. मग बघा, ह्या वर्धा नदीवरूनच त्या जिल्ह्याला नाव काय दिलेलं आहे? वर्धा दिलेलं आहे. ही अशी वर्धा 455 किलोमीटर प्रवास करते. बघा, 455 किलोमीटर प्रवास करते. ह्या वर्धेला हिकडून येणारी वैनगंगा भेटते. कुठली? वैनगंगा. वर्धेला कोण भेटते? वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा आणि हिकडून येणारी पैनगंगा. बघा, हा क्वेश्चन आयोगानं खूप म्हणजे खूप जास्त वेळा विचारलेले आहेत. वर्धा ही वैनगंगा आणि हिकडं असणारी पैनगंगा. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. क्रम बरोबर लक्षात ठेवायचा. ही जी काय वैनगंगा ही हिकडच्या गडचिरोली, हिकडचे जे काय 2 आहेत, भंडारा, गोंदिया गडचिरोलीच्या बाउंड्रीवरून ही वैनगंगा वाहते. हिकडून वर्धा वगैरे ह्यांच्या बाउंड्रीवरून ही वर्धा वाहते आणि हिकडून ही पैनगंगा वाहते. ही पैनगंगा वर्धा अगोदर एकत्र भेटते आणि परत ह्या पुढे जाऊन वैनगंगेला भेटतात आणि वर्धा वैनगंगा किंवा वर्धा पैनगंगा, वैनगंगा ह्या सगळ्या एकत्र झाल्यानंतर त्यांच्या एकत्रित प्रवाहाला, बघा, ह्या तिन्ही नद्या किंवा बऱ्याच वेळा आयोग फक्त 2च विचारतं, वर्धा आणि वैनगंगा पण म्हणतं किंवा बऱ्याच वेळा पैनगंगा, वर्धा, वैनगंगा पण म्हणतं. कारण ज्या वेळेस वर्धा आणि पैनगंगा एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्या एकत्र प्रवाहाला वर्धा हेच नाव आहे. मोठ्या नदीचं नेहमी नाव दिलं जातं. मग ही वर्धा पुढे वाहत गेल्यानंतर वर्धा वैनगंगेला भेटते. मग वर्धा अधिक वैनगंगा हा ज्यावेळेस एकत्र प्रवाह होतो त्यावेळेस त्याला
प्राणहिता असं म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता. आणि हा क्वेश्चन आयोगानं बऱ्याच वेळा विचारलेला आहे की प्राणहिता ही नदी, बघा अतिशय आयएमपी क्वेश्चन आहे की प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या संगमावरून तयार झालेली आहे? तर वर्धा अधिक वैनगंगा. बघा नीट ऐका, वर्धा अधिक वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. आणि या प्राणहितेची लांबी फार छोटी, म्हणजे एवढाच पोर्शन आहे प्राणहितेचा. मग ती 724 किलोमीटर असेल का? लॉजिकली विचार करायचा, 724 किलोमीटर कशी असेल? कशीच असू शकत नाही. या प्राणहितेची लांबी 120 किलोमीटरच्या आसपास आहे. किती? 120 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला मी 3 सांगितल्या. 120 ची झाली प्राणहिता, वर्धा झाली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी, इकडे अशी खाली दक्षिणेकडे वाहते ना, म्हणून ती सर्वात मोठी महाराष्ट्रातली दक्षिण वाहिनी नदी आहे. हाही एमसीक्यू तुमचा कव्हर झाला. प्राणहिता म्हणजे वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. 120 किलोमीटर तिची लांबी आहे. हाही क्वेश्चन तुमचा कव्हर झाला. आता राहिला कुठला? मांजराचा. तुम्हाला मी सांगितलं 724 आहे. मांजरा कुठं आहे? या ठिकाणी. म्हणजे क्वेश्चन हाही आयोगाने विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये, बघा नीट ऐका, महाराष्ट्रामध्ये 2 वेळा, बघा 2 वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये MH म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणारी नदी, 2 वेळा प्रवेश करणारी नदी कोणती? तर महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणारी नदी आहे मांजरा. मांजरा ही नदी महाराष्ट्रात 2 वेळा, एकदा बाहेर परत एकदा बाहेर येते, असे 2 वेळा प्रवेश करते. आणि हिच्या उपनद्या देखील विचारलेल्या आहेत. मन्याड आणि लेंडी या मांजराच्या उपनद्या आहेत. आणि हाही एकदा आयोगानं क्वेश्चन विचारला आहे. मन्याड आणि लेंडी ह्या मांजराच्या उपनद्या आहेत, म्हणजेच त्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. कारण मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे. बघा उद्या जर क्वेश्चन तुम्हाला असाच विचारला की मन्याड ही कुणाची उपनदी, जर मन्याड ही मांजराची उपनदी, मांजरा ही गोदावरीची उपनदी, म्हणजेच मन्याड ही गोदावरीची पण उपनदी आहे. पण क्वेश्चन आयोगाने असा विचारलाय, मांजरा ही 2 वेळा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणारी नदी आहे. मन्याड आणि लेंडी ह्या त्याच्या उपनद्या आहेत. आणि आता मला सांगा, 724 तर तुम्हाला मी सांगितले की मांजराची लांबी आहे, प्राणहिताची 120 आहे, वर्धेची 455 किलोमीटर सांगितली. लक्षात ठेवायचं, कारण ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. आणि मग आता राहिला प्रश्न प्रवरेचा. प्रवरेच्या बद्दल सांगायचं तर प्रवरा नदी किनाऱ्यावरतीच तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी काय लिहिली होती? ज्ञानेश्वरी लिहिली होती. त्याच्यामुळं अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो. 208 किलोमीटर तिची लांबी आहे. आणि ही लांबी तुम्हाला काही माहिती असावी याची काही गरज नव्हती. मला नाही वाटत की बाबा, माझी वैयक्तिक तर माहिती नव्हती मला, बी ऑनेस्टली. मला ती पेपर सोडवत असताना प्रवरीची लांबी 208 हे काय माहिती होतं. पण लॉजिकली मी असा प्रश्न ह्या ठिकाणी टॅकल केला होता की मला 100% माहिती होतं की मांजराची लांबी ही जास्त आहे, कारण 3 राज्यातून वाहते. आणि प्राणहिताची लांबी ही सगळ्यात कमी येईल. आणि सगळ्यात कमी जर येणार असेल तर चढत्या क्रमानुसार 1 नंबरला प्राणहिता पाहिजे. मग आता या ठिकाणी क्वेश्चन सोडवत असताना हित प्राणहिता होतं आणि हित प्राणहिता होतं, त्यामुळे ही 2 ऑप्शन तर मी ऑलरेडी घालवले. आणि शेवट मांजरा यायला पाहिजे. हित मांजरा ह्या 2 ह्या ठिकाणी ऑप्शन होते. हित मांजरा आहे म्हणजे 1 आणि 3 मध्ये उत्तर होतं, हे मला माहिती होतं. मग आता वर्धेची लांबी 455 किलोमीटर आहे. ह्या अँगलनं 1 नंबर ऑप्शनला मांजरा, त्याच्या अगोदर वर्धा आणि मग प्रवरा आणि प्राणहिता असं ह्याला कन्सिडर करून मी ऑप्शन नंबर 1ला त्यावेळी टिक केलं होतं. आयोगानं हा क्वेश्चन का कॅन्सल केला माहिती नाही, पण प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा असा क्रम मी त्यावेळेस पेपरमध्ये लावला होता. नंतर मग 1 मार्क कमी झाला. अशा पद्धतीनं ह्याचं एक्सप्लेनेशन मी आयोगाला काय काय विचारलेले आहेत क्वेश्चन ह्या अनुषंगानं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे क्वेश्चन सगळेच्या 100च्या 100 अटेम्प्ट पाहिजे. म्हणजे मॅथ्स रिझनिंगचं सोडून द्या, पण GSचं सोडून द्या. म्हणजे तुमचा कल तसा पाहिजे की बाबा मला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. अटेम्प्ट म्हणजे नसते अटेम्प्ट नाही, समाधानासाठी नाही. म्हणजे माझे 100 क्वेश्चन वाचून झाले पाहिजेत. 5-6 क्वेश्चन सपोज मॅथ्स रिझनिंगचे सोडून द्या, पण मॅक्सिमम क्वेश्चन तुमचा क्वेश्चन पेपर हा कव्हर झाला पाहिजे, तरच मेरिटमध्ये बसण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आता बघा ह्याचं एक्सप्लेनेशन. गोदावरीच्या उपनद्या, गोदावरीच्या दारणा, मांजरा, प्रवरा, सिंधपना, तेरणा, मुळा वगैरे, कुंडलिका ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. शिवना, दुधना,
वगैरे दक्षिण पूर्णा हे इथं पण विचारलं होतं. दक्षिण पूर्णा हे कोणाची, कारण पूर्णा नदी ही ऑलरेडी तापीची उपनदी, त्याच्यामुळे दक्षिण पूर्णा ही कोणाची आहे, दक्षिण पूर्णा आणि दुधना ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत, हे लक्षातच ठेवायचं, कारण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. प्राणहिता, इंद्रावती, कादवा, कादवा हे IMP आहे, इथं देखील क्वेश्चन विचारलेलं आहे, कारण आपलं पहिलं जे काही वेटलँड आहे ते कादवा नदीवरतीच आहे. ह्या अँगलला आपल्याला क्वेश्चन तिथं विचारलेला होता. नांदूर मधमेश्वर, नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं वेटलँड आहे. 2 फेब्रुवारी हा वेटलँड दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने ते कुठल्या नदीवरती, कादवा, आणि गोदावरी अशी इकडे वाहते, अशी गोदावरी, आणि वरून ही कादवा नदी भेटते, म्हणजे डाव्या किनाऱ्यावरची तिची नदी आहे. पुढे ही डाव्या बाजूने मिळणारे हा कादवा वगैरे उपनद्या आहेत. आणि तिथला महत्वाचा क्वेश्चन काय आहे, नांदूर मधमेश्वर, नांदूर मधमेश्वर हे लक्षातच ठेवायचं, कारण ऑलरेडी महाराष्ट्रामधले ते वेटलँड आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये किती वेटलँड आहेत, 3 वेटलँड आहेत. करंटच्या अँगलनं महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या, आता वेटलँड मराठीमध्ये मला लक्षात येत नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये सध्या 3 कसले त्याला क्षेत्र म्हणतात, महाराष्ट्रामध्ये सध्या 3 वेटलँड आहेत. नांदूर मधमेश्वर, त्याच्यानंतर लोणार, दुसरे बुलढाणा, आणि तिसरं आहे ठाणे फेमिंगो खाडी. आता तिसरं जे काय ठाणे फेमिंगो खाडीला पण त्याला दर्जा दिलेला आहे, ते लक्षात येणार. इराण ही तर तो करार झाला होता. आणि 2 फेब्रुवारी हा जागतिक वेटलँड दिन असतो, हाही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. मग कादवा लक्षात ठेवायचं, कारण नांदूर मधमेश्वर पहिले, बघा तिन्ही परत एकदा सांगतो, नांदूर मधमेश्वर पहिलं, दुसरं लोणार बुलढाणा, आणि तिसरं म्हणजे ठाणे फेमिंगो खाडी, अशा 3 वेटलँड साईट सध्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. पुढे आता मांजरा, मांजरा ही आगळी वेगळी नदी असून ही नदी बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. उद्या तुम्हाला असे विचारतील की ते कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतील, शक्यतो असे क्वेश्चन मेन्सला फ्रेम होतात. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. लातूर जिल्ह्यातील प्रवास पूर्ण करून ती तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते. तेलंगणा राज्यातून ती पुन्हा महाराष्ट्रात प्रवास करते. नंतर ती नांदेड जिल्ह्यात गोदावरीला जाऊन मिळते. गोदावरीला कुठे जाऊन मिळते, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीला जाऊन मिळते. आता प्रवरा ही गोदावरीची महत्वाची उपनदी आहे. ही नदी हरिश्चंद्र डोंगरात भंडारदरा येथे उगम पावते. आता भंडारदरा हिथं काय आपला भंडारदराला विल्सन जलाशय, बघा जलाशयाचं नाव भंडारदरा, इथं जे काही धरण आहे त्याला विल्सन जलाशय असं म्हणतात. आणि हाही क्वेश्चन विचारलाय, भंडारदरा हे कुठं आहे, अहमदनगर. आता त्याचं नाव चेंज झालेलं आहे, आता त्याचं काय अहिल्यानगर असं नाव झालेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. भंडारदरा इथे त्याचं जलाशयाचं नाव विल्सन जलाशय, तोही क्वेश्चन आयोगाने एकदा विचारलेला आहे. मुळा ही प्रवरेची सहाय्यक नदी आहे. मुळा ही प्रवरेची सहाय्यक नदी आहे. पुण्यातील मुळा मुठा वेगळ्या, ही मुळा वेगळी. मुळा ही प्रवरेची सहाय्यक नदी आहे. प्रवरा आणि मुळा या नद्यांच्या संयुक्त प्रवाह प्रवरा संगम गावाजवळ आहे. म्हणजे प्रवरा आणि मुळा या नद्यांचा एकत्र कुठे येतात, त्या प्रवरा या गावामध्ये गोदावरीला मिळतो. प्रवरा नदीवरती अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा इथे रंधा नावाचा धबधबा आहे. आणि हा IMP क्वेश्चन आहे, कारण रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वॉटरफॉल आहे. रंधा धबधबा, बघा रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा आहे. बघा लक्षात ठेवायचा. आणि तो कुठं आहे, अहमदनगरमध्ये आहे. कशावरती आहे, भंडारदऱ्यावरती आहे. म्हणजे भंडारदरा रंधा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा आहे. नेवासा हे तीर्थक्षेत्र आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. भूगोलचं आपलं प्राध्यापक खतीब सरांचं जे काही पुस्तक आहे त्यातून हा पॉईंट घेतलेला आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर करत क्वेश्चनवरून म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून आपल्याला क्वेश्चन कसे डील करता येतील, लॉजिक काय वापरता येईल, अशा अँगलनं आपण ही सिरीज पुढं चालू ठेवली. तुम्हाला जर ही सिरीज आवडली तर नक्की लाईक करा. केसागर करिअर अकॅडमीला सर्च करा तुम्ही. PYQ बाय रणजित सर असं जरी बघितलं तरी पोलीस भरतीचे देखील आपण 3-4 जिल्ह्यांचे आत्तापर्यंत 4 जिल्ह्यांचे एक्सप्लेनेशनचे पेपर घेतलेले आहेत. जे तुमच्या जवळचे मित्र पोलीस भरती करत असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच ते शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.